बघूयात पुढची बातमी। ओमराजे निंबाळकर यांना पैशांची गरज असावी म्हणून ते पळाले असं सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याच्या आधी सामनातून ओमराजेंवरती टीकास्त्र डागण्यात आले। पक्षांतर केल्यावर लगेचच 18 कोटींचा निधी मंजूर, हा भ्रष्टाचार असंही सामनात लिहिण्यात आलंय। संजय जाधव यांचं तर 50 कोटींमुळे त्यांचं जगच बदलून केलंय। ठाकरेंचा आज फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघातही दौरा आहे आणि त्याच अनुषंगाने सामनातला हा लेख। बघूयात पुढची बातमी। उद्धव ठाकरे यांचा आज फुटीर खासदार ओमराजेंच्या मतदारसंघामध्ये दौरा असणार आहे। उद्धव ठाकरे यांची तोफ आज धाराशिवमध्ये धडाडणार आहे। फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघातही ठाकरेंचा दौरा असणार आहे। परभणी आणि धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभा होणार आहेत। परभणी आणि धाराशिवमध्ये आता ठाकरेंची तोफ आज धडाडणार आहे, त्यामुळे ठाकरे नेमकं काय बोलतायत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्यावरती उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल, तर परभणीमध्ये संजय जाधव यांच्यावरती देखील तोफ डागली जाते। खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे आज धाराशिवमध्ये सभा घेत आहेत। आपण आता या ठिकाणी जर पाहिलं तर सभेची जी आहे ती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयावरती ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। गेली 3 दिवसापासून ह्या सभेची तयारी जी आहे ती जिल्हाभर सुरू आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघ वाईज पदाधिकारी जे आहेत, स्थानिकचे जे आमदार आहेत कैलास असतील, यांनी गावोगावी फिरून बैठका घेऊन हे सभेचं जे नियोजन जे आहे ते केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आज या सभेच्या वेळी, मेळाव्याच्या वेळी देखील तुमच्याकडे येऊच। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।